नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळ सकाळची वेळ आहे आणि हा व्हिडिओ की नाही ताईंनो नरक चतुर्दशी दिवशीचा आहे बरं का। नरक चतुर्दशी दिवशी की नाही पहिली आंघोळ असते दिवाळीची आणि सकाळी सकाळी उठणं लावून सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत। तेव्हा मी शूट करत होते ना, तर कोणीच शूट घेऊ दिलं नाही, कम्फर्टेबल नव्हते ते आंघोळ घालताना। तर मग म्हटलं चला नको घ्यायला शूट। आणि असं पण नाही का कम्युनिटी गाईडलाईन्स ट्रॅकचं असं काही नियम आहे की नाही मला माहिती नाही, पण म्हटलं चला कम्युनिटी गाईडलाईन यायला नको आपल्या चॅनलवर, म्हणून मीही काही आंघोळीचा व्हिडिओ शूट केला नाही। तर आत्ता ना आंघोळ वगैरे झाल्या, नाश्ता झाला आणि मी लगेचच इकडं चिवड्याच्या रेसिपीला लागलेले आहे। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये की नाही तुम्हाला चकली आणि चिवड्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आणि जेवणाची थाळीसुद्धा शेअर करणार आहे। तर आपले व्हिडिओ ना थोडे लेट येत आहे, समजून घ्या जरा। आणि तुम्हाला तर आत्ताची सिच्युएशन ही सगळी माहितीच आहे। तर असो, तर माझ्याकडून की नाही आज 1-2 चुका झालेल्या आहेत आणि तरीसुद्धा मी ह्या रेसिपीज कशा व्यवस्थित केलेल्या आहे तर हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आता पोहे जे आहेत ते चाळून घेतलेले आहेत, मी निवडून पाखडून घेतलेले आहेत। कारण आपण सुट्टे घेतले ना की आपल्याला निवडावेच लागतात आणि रेडीमेड पॅकेट असेल ना ते आधीच निवडलेलं असतं। पण ना मला 1 किलो प्रमाणामध्ये करायचंच नव्हतं, कारण चिवडा जास्त कोणी खात नाही आणि हा तुळशीच्या लग्नापर्यंत संपावा एवढंच म्हणजे माझं हेतू आहे। त्यामागचा उगीच पैसे व्हायला जाऊ नये म्हणून मी अर्धाच किलो पोहे घेतलेले आहे आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये येतात ना, तर 1 किलोचा चिवडा तो तयार होतो। म्हणजे खोबरं, त्यानंतर मका पोहा हे सगळं येतं ना त्याच्यामध्ये, तर 1 किलोचा बनून तयार होतो चिवडा। म्हणून मी भाजके पोहे अर्धा किलोच त्यामध्ये घेतलेले आहेत। आता यामध्ये काय काय लागणार आहे हे तुम्हाला मी सांगते। त्याआधी पोहे एकदम स्वच्छ चाळून घ्यायचे। किती सारी घाण निघते पहा तुम्ही। जरा जाडसर चाळणीने, स्टीलची अशी चाळण असेल तुमच्याकडे तर चाळून घ्या पोहे, पाखडून निवडून घ्या। आणि मग सकाळ सकाळची वेळ ना तर मी धूप लावला होता कट्ट्यावर, अन्नपूर्णेचं पूजन झालं आणि मग लगेचच इकडं मी चिवड्याच्या तयारीला लागले होते। पातळ असं खोबरं खिसायचं आहे आपल्याला, बटाट्याची खिसणी आहे, त्याच खिसणीने आपल्याला हे पातळ खोबरं खिसून घ्यायचं आहे। जरा आपण सुरीने कट केलं ना तर जरा जाड मोठं कट होतं बरं का, म्हणजे एकसारखं भाजलं जात नाही। एकसारखं हे खोबरं भाजलं जावं ना म्हणून आपण बटाट्याच्या खिसणीने इथे बा खोबरं हे खिसून घेतलेलं आहे। आता इकडे बघा आपण काय काय करणार आहोत। तर इथं ना सकाळी सकाळी किचनची खिडकी वगैरे उघडली आणि सकाळी ना ऊन खूप छान येतं किचन कट्ट्यावर। आता साहित्य पाहूयात आपण। तर बघा मी इथं घेतलेले आहे, हा लसूण घेतलेला आहे, तर 1-2 कुडी लसूण आहे, चेचून घेतलेला आहे, जाड मोठा चेचलेला आहे। पातळ खोबरं आहे खिसलेलं। आता लसूण किस्त आहे ते तुम्ही बघितलं, अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे, अर्धी वाटी काजू, छोटी वाटी मनुके, पिठी साखर घेतलेली आहे, सुहाना चिवडा मसाला मी घेतलेला आहे, मका पोहा घेतलेला आहे। त्यानंतर इथं पातळ खोबरं आणि डाळवं 1 वाटी घेतलेलं आहे। आता हे तेल आहे ना, कालच शेवचे लाडू केले, शेव तळून घेतले ना ते तेल आहे, तर तेच वापरणार आहोत आपण चकलीसाठी। इथं हळद घेतलेली आहे, चकली मसाला आहे आणि बडीशेप, जिरं, मोहरी आणि हिंग एवढा मसाला आपण याच्यामध्ये वापरणार आहोत चिवड्यामध्ये। तर खोबरं आहे ना सर्वात आधी मी पटपट तळून घेणार आहे। जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, खोबरं जर एकसारखं खिसलेलं असेल, एकसारखं कट झालेलं असेल ना तर एकदम मस्त सोनेरी ब्राऊन कलर येतो। तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहत आहात, असं नाही आहे की खूपच काळं झालं आणि खूपच काळं झालं ना खोबरं तर एकदम कडवट लागतं, चिवडा खावासा सुद्धा वाटत नाही, सगळी टेस्ट बदलते बरं का चिवड्याची। म्हणून मी असं छान सोनेरी रंगावर हे खोबरं तळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर डाळवं तळून घेतलं। तर मी ज्या क्रमाने तळते आहे ना त्याच क्रमानं तळायचं बरं का। आता तर सगळ्यांच्या रेसिपीज झाल्यासुद्धा असतील, संपल्यासुद्धा असतील, पण तरीसुद्धा परत जर तुम्ही कधी कराल ना त्यासाठी मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर काजू तळून घेतले मी, डाळवं तळल्यानंतर काजू हळून तळून घेतलेले आहेत, तसेच सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत, जास्तही काळे नाही करायचे। त्याच्यानंतर आपण यामध्ये घातलेले आहेत मनुकेसुद्धा तळून घ्यायचे आहेत। तर 1-2 ताईंनी मला ना कमेंट केली होती, ताई रेसिपी शेअर करा फराळाच्या, पण माझ्या फराळाच्या रेसिपीज शेअर करायला खूप उशीर झाला। तर असं तुम्हाला तर सिच्युएशन माहिती आहे, सगळे धावपळ, एडिट करायला वेळ नाही, शूट फक्त मी करत होते आणि सणवार पण असतात ना घरचे आपल्याला व्यवस्थित साजरी करायचे असतात। तर यासाठी माझा हा सगळा ब्लॉग जो आहे, व्हिडिओ जे आहेत ते उशिरा आलेले आहेत। असो, इकडे मका पोहा तळून घेतला। त्यानंतर लगेच आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढईमध्ये।
कढीपत्ताना छान तळून घ्यायचा आहे, अगदी कडक होईपर्यंत बरं का. कढीपत्ता मऊ नाही राहिला पाहिजे. कढीपत्ता जर आपला मऊ राहिला ना तर आपला चिवडासुद्धा लगेचच मऊ होणार आहे. म्हणून आपल्याला कढीपत्ता एकदम कुरकुरीत आणि कडक तळून घ्यायचा आहे. मग त्यानंतर आपल्याला लगेचच लसूण तळून घ्यायचं आहे. लसूणही मी कढीपत्त्यामध्येच काढून घेतला आणि चिवड्यावर काढून घेतलेलं आहे. एवढं सगळं साहित्य मी चिवड्यावर काढून घेतलेलं आहे आणि याच क्रमाने तुम्हाला चिवड्याचं साहित्य तळून घ्यायचं आहे. आता बघा आपण टाकलेलं आहोत मोहरी, जिरं, बडीशेप, हिंग, हळद आणि चिवडा मसाला. हे सगळं मसाले टाकायचे, तेलामध्ये छान परतायचे. तेलाचं प्रमाण तर तुम्ही पाहत आहात किती आहे. तर मी खूप कमी तेलाचं प्रमाण घेतलं होतं आणि त्याच्यामध्येच मी सगळे चिवड्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहे ते तळून घेतले होते. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मग आपल्याला हे मसाला छान हलवून थोडंसं पिठी साखर बघा याच्यामध्ये मी घातलेली आहे. सुरुवातीला पिठी साखर करून घेतली होती, तर ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे चिवड्यामध्ये. आणि जे काही साहित्य आपण तळून भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर अशी पसरवायची हाताने आणि लगेचच जो मसाला तळलेला आहे तर तो घालायचा आहे आपल्याला चिवड्यावर. आणि चिवडा एका पातेल्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि पटपट पटपट असा एकजीव एकत्र करायचा आहे, जेणेकरून तो मसाला जो आहे ना सगळा चिवड्याला लागला पाहिजे. सगळा चिवड्याचा कलर जो आहे जोवर बदलत नाही तोवर आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते हलवत राहायचं आहे. तर अशा पद्धतीनं मी पहिल्यांदा आज चिवडा केलेला आहे बरं का. मागच्या वेळेस मी आचार्यांकडनं करून घेतला होता, पण आज पहिल्यांदा मी इथं केलेला आहे चिवडा. तरी एकदम मस्त झाला होता बरं का, टेस्टी झाला होता. गोड तिखट मस्त लागत होता, खूप छान लागत होता. त्यानंतर मग मध्ये गॅप घेतला आणि स्वयंपाक करून घेतला. तर एका बाजूला ना कोबीची भाजी केली होती, एका बाजूला डाळ केली होती, एका बाजूला भात घातलेला आहे आणि एका बाजूला भाकरी टाकलेल्या आहे. भाकरीची शेजारी कुकर दिसत असेल तर मी वरण केलं होतं त्यामध्ये आणि लगेचच मग सगळ्यांना जेवायला वाढलं. आता आईंची तब्येत बरी नाही ना, सासूबाईंची, कोणी ना कोणीतरी बघायला येतच बघा. मग त्याच्यामुळं ना इकडं तुमच्या दादांना एका बाजूला जेवायला वाढलं, कारण पाहुणी मंडळी पण खूप आले होते ना, तर त्यांचासुद्धा चहापाणी चालू होता. तर म्हटलं चला यांची जेवणाची वेळ चुकायला नको. इथं बघा सॅलड, टोमॅटो आणि गाजर कट करून ठेवलं होतं मी सकाळी. कोबीची भाजी, वरण, भात, लोणचं, भाकरी असं आजची थाळी होती. तर जेवणं वगैरे झाली, जेवणाची भांडी एका बाजूला ठेवली. चला म्हटलं तर चकलीचं मळून घेऊया. तर ही 3 वाटी आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बरं का. तुम्ही मोदक बनवायला जे पीठ घेता की नाही, विकत जर आणलं मोदकाचं पीठ तरीसुद्धा चालेल, त्याचीसुद्धा चकली होते बरं का. 3 वाटी घ्यायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ आणि 1 वाटी घ्यायचं आहे डाळवं. हे डाळवं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ना एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे. मी जे प्रमाण सांगते ना ते अगदी परफेक्ट आहे. जसं मी दाखवते ना तसं जर तुम्ही केलं तुमची चकली अजिबात बिघडणार नाही. तर डाळवं एकदम मस्त छान फाईन चाळून घेतलं आणि आपल्याला आता इथं 4 चमचे पोहे खातो ना बघा, ते 4 चमचे ना इथं आपल्याला कडक तेलाचं मोहन करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडनं चूक झाली, मी एवढी कॉन्फिडेंटली तुम्हाला रेसिपी सांगते, पण कधी ना कधी काही ना काहीतरी आपलं चुकतंच बरं का. तर ना मी मोहन करायला घेतलं, तेलाला जी अशी आग लागली की नाही आणि म्हटलं आता करू काय खूप विचार करत होते, बाहेर होतो की आत होतो. तर म्हटलं चला एवढं तेल वायाला जाण्यापेक्षा यातच ओतलेलं बरं. तर मी त्यातच ओतलं पीठ आणि तेच पीठ मी मिक्स केलं बरं का ताईंनो. मला वाटलं की काहीतरी चवीमध्ये बदल होणार आहे किंवा काहीतरी माझं चुकणारच आहे. आता तुमच्याबरोबर हे असं काही घडलं आहे का मला नक्की सांगा. तर कसं आता तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायची म्हणजे सगळ्यात चांगलं दाखवून उपयोग नाही. माझ्याकडनं जी चूक झाली ते पण तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे तुमच्याकडनं जर अशी काही चूक झाली तर तुम्हाला पण लगेचच ती सावरता येईल. तर बघा तेच तेल मी ओतलं मोहन चकलीला आणि त्याचा बघा मुटका तयार होतोय बरं का. मुटका तयार होईपर्यंत झाला पाहिजे तरच समजायचं की हे पीठ जे आहे ते चकलीला म्हणजे योग्य आहे. मुटका जर तयार झाला तर मोहन अगदी परफेक्ट आहे असं समजायचं. मग त्यानंतर मी रामबंधूचा चकली मसाला जो आहे ना तो त्या पिठामध्ये मिक्स केला. थोडंसं मीठ टाकलं, खाऊन बघितलं मीठ कमी होतं, मग मीठ टाकलं आणि मग लगेचच आपल्याला हे पीठ जे आहे ते मळायला घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. आता मोहन कसं बसले काय बसले असं मला खूप माझ्या मनामध्ये विचार चालू होते. कडक उकळतं पाणी मी घेतलेलं आहे आणि त्याचमध्ये आपल्याला चमच्याने हलवून पीठ मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाण्याचं प्रमाण मला इथं विचाराल तर मी असंच पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे. जसं की आपण चपातीला घेतो, चपातीचं पीठ मळताना तर काही प्रमाणामध्ये नाही घेत आपण, मळतच पाणी घालतो ना, तसं मळतच ह्या चकलीच्या पिठामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला.
आणि अगदी थोडंसं घट्टसर गोळा होईल असं आपल्याला हे चकलीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर आता सध्या गरम आहे ना, तर गरम आहे तर मग मी चमच्यानेच फक्त हलवून घेते। जसं जसं हे मिश्रण थंड होईल ना, म्हणजे थोडंसं कोमट होईल ना, खूपही आपल्याला थंडगार नाही करायचं बरं का, कोमट होईल ना तसं तसं पीठ आपल्याला हे हाताने मळून घ्यायचं आहे। तर मी त्याच पद्धतीनं हातानं हे पीठ मळून घेतलेलं आहे। बघा पीठ किती छान तयार झालेलं आहे, तुम्ही बघताय इतकं मऊसूत असं पीठ तयार झालं होतं। आता हे 10 मिनिटांना आपल्याला हे पीठ भिजवायला ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर बघा मी इकडं गोळा तयार करून घेतला आणि या साच्यामध्ये घातलेला आहे। तर हा साचा तुम्हाला जर घ्यायचा असेल ना, तर मला नक्की कमेंट करा, मी कम्युनिटी पोस्ट करेन। तर हा साचा मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि खूप छान आहे। 630 रुपयाच्या आसपास मला हा साचा बसला। तुम्ही जर बाहेर घ्यायला गेलात ना, तर 800 रुपयाला हा साचा आहे बरं का ताईंनो। तर थोडासा हाताला लागला मला, पण बघा इकडे 600 रुपयाला मला 630 रुपयाला मिळाला आहे। 800 रुपयाच्या खाली बाजारपेठेत तुम्हाला हा पितळाचा साचा मिळणार नाही। चकली करायचा, कुरवडी करायचा, पापडी करायचा हा साचा आहे। हवा असेल तर मी कम्युनिटी पोस्ट करून त्याची लिंक तुमच्याबरोबर शेअर करेन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन, मला तशी कमेंट करा। तर इकडे की नाही बघा मी आता चकली घालायला घेतलेली आहे आणि बघू शकताय तुम्ही कशी चकली होते आपली। आता चकली तर खूप छान होते, अजिबात तुटत नाही, फाटत नाही, एकसारखे गोल गरगरीत होते। पण प्रश्न असा की ही चकली चवीला लागते कशी, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याकडनं काय चुकलं आहे किंवा काय चूक झालेली आहे। उगीच करपट वगैरे चव लागू नये याचंच मला जरा भीती होती। कुठे शिकले असलं? हा नाही शिकले, सुटू नाही म्हणजे झालं, नाही सुटत, नाही सुटायचं, लय मोठी होती असं मला वाटते की कोणी मग खायचं नाही, एक घेतली तर हे का नाही मोठी नको लय करू, नाही हे देवाला असून दे, पण त्याला एक अंदाज आला ना की एवढ्या मोठ्या करून नाहीये, तुटत नाहीये, तुटतच नाहीये, म्हणजे एक सारं पीठ बिघडलं ना की चकली तुटती, ही तुटतच नाही म्हणून मी करत गेले। असं असं नको रे बाळा, बार किती माहिती पदर, 1 2 3 4 5 पदर लय झाले। हे बघा सुगरण टिप्स 7 पदर केल्यात, 5च कर। ओके, सुगरणला टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद। हा हे बघा तुमचे दादा, त्यांना कसं कळतं लगेच सगळ्यातलं सगळं चवीतलं। आता लगेच बघत चुकून येतात, वाकून बघतात म्हणजे म्हणतात खायला देऊ, चव बघायला पाहिजे, चव पण चांगलीच आहे। फक्त मला असं वाटतंय की लई तेलकट व्हायला नको। नाही तेलकट, थोड्या वेळाने कळते। मागच्या वेळेस केलेलं ना मी, ते खाली थोडं जरा तेलकट राहिलं। तर ताईंनो, आपलं मोहन चुकलं होतं, तुम्हाला माहिती आहे चकली करताना, म्हणजे ते जास्त कडक झालं होतं एवढंच। तर चांगलं कडकडीत गरम करायचं असतं मोहन, एवढं मात्र मला माहिती होतं। पण एवढं पण एकदम कडकडीत नाही करायचं की डायरेक्ट तेलाला आगच लागेल आणि तडकाच बसेल। तर ही चूक माझ्याकडनं झाली होती बरं का, आणि तरीसुद्धा चकली एकदम मस्त झाली होती, एकदम कुरकुरीत, आणि टेस्टमध्ये तर काहीच फरक पडला नव्हता। आणि बघा किती छान चकल्या झालेल्या आहेत, इतक्या मस्त ना। आणि मी तुम्हाला सांगते की 2-3 दिवस ना मी 2-3 चकल्या वर ठेवल्या होत्या, म्हणजे जेणेकरून बघावं की मऊ होत आहेत की काय, पण अजिबात तशीच्या तशी कुरकुरीत राहिली होती चकली, इतकी छान चकली झाली होती आणि तेलसुद्धा जास्त धरलं नव्हतं।
तर तुम्ही पाहत असाल ना किती छान चकल्या झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. फक्त मोहन टाकताना जरा कमी प्रमाणामध्ये जरा तापवा आणि मगच मोहन घाला चकलीला, नाहीतर चकलीचं प्रमाण आणि सगळं मी जे काही सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. पण कधी ना कधीतरी आपण फोडणी घालतो ना एखाद्या पदार्थाला, थोडं ना कमी जास्त होतच असतं. तुम्ही आज दिलेल्या वरणाला जर फोडणी उद्याच्या वरणाला फोडणी तशीच बसेल असं कधीच होत नाही ताईंनो, बरं का. थोडंसं आपलं मागे पुढे होतच असतं. तर मागच्या वेळेस पण मी चकली केली होती ना, तर त्याला थोडं तेल धरलं होतं. आता यावेळेस बघा अजिबात तेल नाही धरलेलं आहे, एकदम छान कुरकुरीत आणि टेस्ट पण खूप मस्त होती. तर आता बघा संध्याकाळी ना मी हे 2 पदार्थ केले, स्वयंपाक झाला, सगळं झालं आणि संध्याकाळची थोडीशी वेळ होती, म्हणजे थोडा वेळ शिल्लक होता. 1:30च्या आसपासचं टायमिंग होतं. आधीच मी झाडून लोटून पुसून म्हणजे सगळं झालं होतं माझं. थोडीशी फ्रेश झाले, कपडे वगैरे बदलले आणि तेलकटाचे सगळे कपडे असतात आपण किचनमध्ये काम करत असतो तेव्हा, आणि मला हातपाय तोंड वगैरे धुतले आणि ना फुलं आणली होती झेंडूची. फुलं घ्यायला गेले होते मी मार्केटमध्ये, घेऊन आले आणि मग बघा छानपैकी असं तोरण केलेलं आहे मी दारांना. तर आंब्याची पानाला तुम्ही बघत असाल गंधगोळी लावलेलं आहे, हळद कुंकू लावलेलं आहे आणि असं मेन डोरला मी हे तोरण तयार केलेलं आहे आणि हा देवघराला हार तयार केलेला आहे मोठ्या आंब्याच्या पानावर स्वस्तिक काढून. आणि अजूनही माझे काम चालूच आहे. तर आता उद्या आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाचे सगळे हार गाड्यांना हार बनवायचं, चौकट्यांना हार बनवायचं, खालची चौकट वरची चौकट, त्यानंतर देवघराला. तर हे काम चालू आहे. तर असा होता आजचा ब्लॉग आणि असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला परत भेटूया, बाय बाय.